त्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही. अरे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या भाच्यांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या या एकनाथ शिंदेला जेलात जावं लागलं तर एकदा नाही 100दा जेलात जायला तयार आहे. पण माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ इकडे बसलेत, शेतकरी बसलेत, त्यांनी ठरवलंय हे सर्वसामान्यांचं सरकार, महायुतीचं सरकार पुन्हा आपल्याला आणायचं आहे. पुन्हा आणण्याचं आपण निश्चित केलंय. एकनाथ शिंदेला एवढा हलक्यात घेऊ नका, एवढा हलक्यात घेऊ नका. तुम्ही हलक्यात घेतलं म्हणून 2 वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी करून टाकला. सरकार बदललं, सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवसेना भाजपचं सरकार आणलं नाही. बाळासाहेबांना नको ते काँग्रेसचं सरकार आणलं. आणि त्यावेळेस सुहास अण्णा माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत लढायला होता. सरकार पलटवून टाकलं, गोर गरिबांच्या मनातलं सरकार आणलं, आम जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं. तर मला सांगा, यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला. जर आपण सरकार बदललं नसतं तर काँग्रेसने शिवसेना आणि धनुष्यबाण विकून टाकला असता. तो आम्ही सोडवला. गाण टाकलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला. आणि आज या राज्यामध्ये एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना. मला सांगा, सरकार बदललं नसतं तर लाडकी बहीण योजना चालू झाली असती, लाडका भाऊ योजना चालू झाला असता, लाडका शेतकरी योजना चालू झाली असती. आता मी तुम्हाला सांगतो, हा आपला वचननामा आहे महायुतीचा. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. मी सांगितलं होतं भगिनींना माझ्या की तुम्हाला 1,500वर ठेवणार नाही. आम्ही 1,500चे 2,100 रुपये केले. 2,100. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. 12,000 शेतकऱ्यांना देत होतो, 6,000 प्रधानमंत्री महोदयांचे, 6,000 आपले. आता ते 15,000 करण्याचा निर्णय आपण घेतला. भुकेलेला अन्न आपल्या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये, उपाशी पोटी राहता कामा नये. म्हणून रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय. ज्येष्ठांना पेन्शन योजना 1,500ची 2,100 रुपये करण्याचा आपण निर्णय घेतलाय. माझ्या ज्येष्ठांना वयश्री योजना आपण लागू केली आहे. आणि 25 लाख रोजगार निर्माण करण्याचा आपण फैसला केलाय. 10 लाख लोकांना स्टायपंड, विद्या वेतन देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर गावामध्ये 45,000 गावात पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय या तुमच्या सरकारने घेतला. त्याचबरोबर अंगणवाडी, आशा सेविका यांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि हे शेतकरी शेती पंपाने 7.5 HP पंपाने शेती करतात, त्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला.
आणि तुम्ही घरगुती मीटर वापरता, वीज वापरता, त्याच्यामध्ये 30% वीज बिलात सवलत देण्याचा पण निर्णय आपण घेतलाय. हे सरकारचं काम आहे, हे महायुतीचं काम आहे. अनेक निर्णय आपण घेतले. मी सांगतो 2.5 वर्षात महाविकास आघाडीने काय काम केलं ते सांगावं. आणि आम्ही सांगतो 2.25 वर्षात महायुतीने काय काम केलं ते आम्ही सांगतो. होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी, ठरवू द्या लोकांना कुणाला निवडून आणायचं. आई मग तुम्ही 2.5 वर्षात काय सांगणार? आम्ही हे बंद केलं, ते बंद केलं, याला स्टे दिला, जलयुक्त शिवारला दिला, सिंचन प्रकल्प बंद पाडले, मेट्रो बंद पडली, समृद्धी बंद पाडला. सांगणार काय? आता म्हणतात आम्ही सरकारमध्ये आल्यावर हे बंद करू, ते बंद करू, ती योजना बंद, आम्ही चालवले बंद, आम्ही ज्या चालू केल्या त्या सगळ्या योजनांची चौकशी लावणार. अरे तुम्ही चालू काय करणार ते तर सांगा. लोकांसाठी चालू काय करणार? हा एकनाथ शिंदे लोकांमधला माणूस, हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, सर्वसामान्य गरीब परिवारातून आलाय. का गरीबाच्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यानं मुख्यमंत्री व्हावं. मी सर्वसामान्य घरातला मुख्यमंत्री झालो म्हणून माझ्या लाडक्या बहिणींचे दुःख मी समजतो, माझ्या लाडक्या भावांचे दुःख मी समजतो, आणि माझ्या शेतकऱ्यांच्या अडचणी मी समजतो. म्हणून एवढ्या योजना लागू केल्या, एवढ्या योजना लागू केल्या. मला सांगा आतापर्यंत कधी एवढ्या वर्षाच्या काळात माझ्या बहिणींच्या खात्यात 1 रुपया तरी आला होता? 1 रुपया तरी आला होता? आता माझ्या बहिणींना आम्ही फक्त हजारावर नाही ठेवणार. माझ्या या राज्यातल्या बहिणींना, या तुमच्या भावाला, तुम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती. आणि म्हणून स्वतःच्या पायावर माझ्या बहिणींना उभं करायचंय. प्रधानमंत्री मोदीजींनी लखपती दीदी, ड्रोन दीदी, जनधन योजना, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, किती योजना. डबल इंजिन सरकार काम करत आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीने मग एकच सांगतो, कुणी माईक हे कोर्टात गेले बंद करा म्हणून तुमची योजना, तुमच्या योजनेत खोडा घातलाय. 20 तारखेला मात्र त्यांना असा जोडा दाखवा की पार त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. दाखवणार ना? करणार ना? ये सुहास अण्णा तुमचे 92,000 भरले. 92,000 म्हणजे एका मतदारसंघात 1.25 लाख. सगळ्यात नंबर 1चा सुहास अण्णाने फॉर्म भरले या लाडक्या बहिणींच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या. मग आता 1.25 लाख आहेत, आपले भाऊजी पण आहेत. आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुमची सगळी मतं सुहास अण्णा कांदे यांना भेटते. आणि मला वाटतं एवढी मतं मिळाल्यानंतर माझे भाऊजी, माझे भाऊ सगळे, अरे तुम्हाला सोन्यासारखा आमदार दिलाय, 1.25 लाख बहिणींचे फॉर्म भरणारा या महाराष्ट्रातला पहिल्या नंबरचा आमदार आहे.